एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सकाळी सकाळी म्हणजे घरातलं थोडंफार आवरलं मी, ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि पिया मला इथे सकाळी सकाळी घेऊन बसली आहे आणि काहीतरी DIY करणं चाललं आहे तिचं। म्हणजे ती बनवते बर्थडेसाठी कार्ड आणि तिच्या पप्पांचा बर्थडे असतो जूनमध्ये, माझा असतो ऑगस्टमध्ये आणि आता जानेवारी चालला आहे। म्हणजे एवढ्या दूरदूरच्या बर्थडेसाठी तिने आत्तापासून प्लॅनिंग केली आणि एवढी सिरियस होती की सकाळी अगदी रिक्वेस्ट करून करून मला तिने इथे बसवलं आहे की थोडंफार जे काही मला कटिंगचं काम आहे ना मम्मा, तर तू ते मला करून दे। आणि कसं आहे सकाळीच नाही 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 म्हणत गेलं ना मुलांना तर मग पूर्ण दिवसभर त्यांच्या मागे आपण फिरतो आणि आपल्या मागे ते फिरतात। म्हणून म्हटलं 10-15 मिनिटं इथे जे आहे निवांत हिच्यासोबत घालवूया, म्हणजे ही पण शांत राहील आणि आपल्याला म्हणजे उदाहरण द्यायला असतं दिवसभर की सकाळी बघ मी तुझ्यासोबत बसली होती ना, तुला कट करून दिलं ना मी, मग आता मला त्रास देऊ नका असं सांगायला राहतं। म्हणून मी सकाळीच तिला जो आहे निवांत इथे वेळ देते। ॲक्च्युली तिची आज स्कूल आहे, म्हणजे उद्या तिचं ॲन्युअल फंक्शन आहे। सो आज स्कूलमध्ये फक्त त्यांना जे ड्रेस रिहर्सल असते ना, म्हणजे ड्रेस घालून रिहर्सल करायचं असं यासाठी बोलवलेलं होतं, पण तिला जरा म्हणजे खोकला येतोय आणि सर्दी वगैरे होती, मग आम्ही काही पाठवलंच नाही। आणि असंही तुम्ही कालच्या दिवशी पाहिलंच की तिला म्हणजे तिच्या लाईनसोबत आजूबाजूच्या जेवढ्या 2-4 लाईनी आहेत त्यासुद्धा तिच्या पाठ झाल्या आहे। जवळजवळ अर्धा ड्रामाच तिचा पाठ झालेला आहे, जे ज्या छान छान लाईन्स आहेत त्या सगळ्या तिच्या पाठ आहेत। मग म्हटलं उगाच तिथे जाऊन जे आहे तिला न पाठवता घरीच ठेवावं। आणि काय चाललं आहे ना, सध्या खूप जास्त गार हवा आहे, त्यामुळे मग नको वाटतं, म्हणजे जे काही आहे थोडीफार जी सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, त्यामध्ये अजून ॲडिशनल ॲड होईल आणि मग जे आहे नंतर आपल्याला सहन करावं लागतं सगळं, म्हणून तिला घरीच ठेवलं। आणि मग घरी ठेवलं तर मग आता हे सगळ्या गोष्टी अशा चालल्या आहे। नाहीतरी स्कूलला गेली असती तर लगेच जे आहे 2-3 तास जे असतात ते लगेच निघून जातात घरचे काम आवरता आणि लगेच मुलांना घ्यायला जावं लागतं। त्यापेक्षा म्हटलं घेण्या जाण्यामध्ये टाईम वेस्टेज नाही घालवता, तिचंही घरी रिलॅक्स टाईम जाईल आणि जे आहे आपलंही परत परत जाणं येणं जे आहे ते होणार नाही, अशा हिशोबाने तिला घरीच ठेवलेलं आहे। तर मग असा माझा जो सकाळचा वेळ आहे तो इथून स्टार्ट झाला आहे। सो तुम्हाला पण तुमचा पूर्ण दिवस निवांत पाहिजे असेल ना आणि मुलं जी काही आपल्या मागे किरकिर लावतात ना, तर ती नको पाहिजे असेल तर सकाळी त्यांना अगदी फ्री टाईम द्या आपला, म्हणजे ते 10-15 मिनटं असे त्यांना एन्जॉय करून द्या ना की दिवसभर ते आपल्या मागे लागणार नाही। आणि लागले तरी आपल्याकडे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे एक्झाम्पल राहील की मी सकाळी तुझ्यासोबत खेळली आहे तर आता मला त्रास देऊ नको, म्हणून तिथे जरा वेळ घालवल्यानंतर मी आता माझ्या बाल्कनीमध्ये आली आहे। आणि मला आज ना म्हणजे काय ना, म्हणजे इतका माझा शेड्यूल जो आहे ना तो बिझी होऊन जातो ना, तर मला असं वाटतं की माझा जो टाईम आहे ना, जो माझा प्लांट्सला दिला जातो आहे तो खूपच कमी दिला जातो आहे। नाहीतर खरंच सांगते मी, जेवढे मी हे सगळे प्लांट्स घेतलेत ना त्यांची ग्रोथ पण खूप छान राहिली असती, त्यांची हेल्थ पण खूप छान राहिली असती, पण काय होतं फक्त पाणी टाकायला यायचं ना, त्यांचं माती उकरण्याचं जे काम असतं त्यासाठी मला आता रिकामा वेळ नसतो जास्त बघायला। पत्ते सुकले तर ते तोडायला वेळ नसतो आणि कापून जरी ठेवले फुलं तरी पण 2-2, 3-3 दिवस नंतर जे आहे जे म्हणजे जे उमललेले फुलं असतात नंतर ते कोमेजतात, ते पण माझ्याने व्यवस्थित वेळेवर कट नाही होते, कारण एवढा बिझी जे आहे ते शेड्यूल माझा चाललेला आहे। पण मी हॅपी आहे, जे काही जसं काही लाईफ चालली आणि मला बिझी व्हायचंच होतं। सो मी नक्कीच हॅपी राहायला पाहिजे की मला बिझी व्हायचं होतं आणि मी बिझी झाली असं, पण तरीही म्हटलं वेळात वेळ काढून जे आहे हे सगळे छोटे छोटे कामं आहेत ते करून घ्यावे, कारण जितकी प्लांटची तुम्ही कटिंग करताय म्हणजे सुकलेल्या फुलांची, तेवढे तुमचे फुलं जे आहेत ते नेक्स्ट चांगले येतात, जास्त छान ब्लूम होतात आणि तेवढी प्लांटला एनर्जी मिळते नवीन नवीन फुलं जे आहेत ती तयार करण्यासाठी। तो एक्झोरा तर मी आता फर्स्ट टाईमच घेतलं आहे, मला खूप जास्त एक्सपिरियन्स नाही एक्झोरा प्लांटचा। आणि मागे अगदी छोटे छोटे बघा गुच्छांमध्ये फुलं होते, तुम्हाला आठवत असतील तर मी आता तेच जे होते ना पूर्ण सुकले होते तर मी कट करून घेते, कारण मला माहीत नाही हे कट केल्यावर अजून जास्त येतील की नाही, पण मी यासाठी कट करते कारण त्याच्या दुसऱ्या ब्रांचला ना आता नवीन असे छोट्या छोट्या कड्या यायला लागल्या आहे। म्हटलं आता ही एनर्जी जी आहे प्लांटची सगळी एनर्जी जी आहे ती आता नवीन कड्यांवर जर गेली तर छान मस्त फुलतील सगळे, तर म्हणून मी असे सगळे सुकलेले जे काही छोटे छोट्या ब्रांचेस होत्या ना त्या अशा कट करून टाकल्या, म्हणजे आता नवीन जे येणारे प्लांट्स आहेत ते अजून छान ग्रो होईल आणि फुलं पण छान येतील। मी जास्वंदाचं पण तेच करते, 2 दिवस 3 दिवस जसं मला आठवण आली आणि बाल्कनीत आली, मी वेळ असला कैची घेतली की सुकलेले सगळे जे काही दांड्या असतात ना त्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या। आणि हे बघा मी इथे हे काम करत असताना हिने हे जे आहे बर्थडेचं पूर्ण जे आहे ग्रीटिंग कार्ड ज्याला आपण म्हणतो ते असं तयार केलेलं आहे। आय थिंक कालच्या व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत शेअर केलं बघा, हे जे स्नेक प्लांट आहे ना तर त्याचे साईडून नवीन ब्रांचेस येत आहे आणि मी कालच म्हणजे तुम्हाला शेअर केलं असं की येणाऱ्या दिवसामध्ये मला याला शिफ्ट करून घ्यावं लागेल। तर मी ही एक कुंडी जी होती रिकामी होती यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते, पण त्याची साईज जी आहे ना, ज्या ब्रांचेस नवीन येत आहे ना त्या खूपच म्हणजे अशा वेड्यावाकड्या येत आहेत, त्यामुळे एकतर कुंडी खूप अशी म्हणजे ब्रॉड असली पाहिजे ज्याच्यामध्ये जिला जागा मिळेल, कारण की स्नेक प्लांट एवढा स्ट्रॉंग असतो ना, त्याचे जेव्हा ब्रांचेस नवीन येतात ना तर ते कुंडीला सुद्धा फोडून टाकतात, नाहीतर कुंडीचा पूर्ण
शेप चेंज व्हायला लागतो जेव्हा त्याचे नवीन नवीन ब्रांचेस येतात तेव्हा. तर मी हे एका साईडचं होतं ना ते असं काढूनच घेतलं. म्हणजे मी काढताना विचार करत होती की तो छोटा जो म्हणजे असा बल्ब आहे ना तर तो असा काढावा की जेणेकरून मी एखाद्या छोट्या कुंडीमध्ये लावून देईल आणि मग छोटंसं नवीन जे आहे ते तयार होईल. पण तोडण्याची जी जागा होती ना ती मी जरा चुकीच्या ठिकाणून तोडलं त्याला आणि मग काही कामाचंच उरलं नाही. पण चला असो, अजूनही याला 2-3 जे आहेत ते ब्रांचेस येताच आहेत. त्यामुळे अजून फ्युचरमध्ये नवीन स्नेक प्लांट जे आहे ते इथे तयार होणारच आहे. तर मी ह्या कुंडीमध्ये याला लावून घेतलं आणि हे पण एक काम होतं ते झालं. नाही तर मग ती कुंडी पूर्णच तुटली असती आधीची आणि त्यामधून पूर्ण माती डायरेक्ट बाहेर पडली असती. त्याआधी हे काम कंप्लीट केलं. आणि हे काही असे स्पायडर प्लांट आहेत जे मी वर हँग करून ठेवते बघा. तर त्यांच्यामध्ये पण वरून आपण पाणी टाकतो आणि आपल्याला दिसत नाही की माती कशी चालली, कारण जितकं आपण वरून पाणी टाकतो माती तेवढी जी असते खाली खाली धसत जाते आणि थोडी थोडी ड्रेनेज होलमधून पण माती निघते. मग त्यामुळे माती जी असते ती कुंडीमधून कमी होऊन जाते आणि मग रूट्स अशा व्हिजिबल होतात आणि मग त्यामुळे प्लांटची ग्रोथ होत नाही. असे बरेच छोटे मोठे कारणं असतात. वेळ असला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळेवर करू शकतो, पण तेच मी तुम्हाला सांगितलं की वेळेची कमतरता आहे म्हणून बऱ्याच गोष्टींना उशीर होऊन जातो आणि मग 2-4 प्लांट जे असतात ते अशाच खराब होऊन जातात. आणि जे काही मला एक्सपिरियन्स येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुमच्यासोबत असे जे आहेत वाईट एक्सपिरियन्स यायला नको. सो बाल्कनीचं काम झाल्यानंतर आता जे आहे ना मी इथे वरण चिखोले आमच्याकडे म्हणतात. गुजराती भाषेमध्ये दाल ढोकळी म्हणतात. शुद्ध मराठीत सांगायचं म्हटलं तर वरणफळ म्हणतात. आणि असं जे आहे 2-4 प्रकारची नावं मला माहिती होती. याच्या आधीही मी तुमच्यासोबत ही रेसिपी जी आहे ती शेअर केलेली आहे. आज एक जस्ट अशीच नॉर्मल बनवायचं म्हणजे आज मी बेसिकली यासाठी बनवते कारण म्हणजे हे जे दाल ढोकली जी आहे ना ती पियाला खूप आवडते. म्हणजे ती पोट भरून खाते आणि आपल्या महाराष्ट्रीयन आपण त्याला पास्ता म्हणू शकतो, हेल्दी पास्ता म्हणायला हरकत नाही. आणि मी तिला जेव्हा नवीन इंट्रोड्यूस केली होती नाही म्हणजे वरण चिखल्या वगैरे, तेव्हा मी तिला सांगितलं होतं की हा पास्ता आहे पिया आणि हा माझ्या स्टाईलने बनवला आहे पास्ता. आपण रेडीमेड आणायची गरज नाही. आपण जे आहे आपण घरच्या घरी रेडीमेड लगेच पास्ता बनवू शकतो आणि त्याची पास्ताची रेसिपी बनवू शकतो. पण तिला ते खाल्ल्यानंतर खूप जास्त आवडलं कारण थोडं चटपटीत बनवते मी, त्यामुळे मग तिला आवडते ती. थोडं त्यामध्ये जे आहे पिया मम्मीचं जे आहे ना ते टच त्यामध्ये देते आणि मग रेसिपी छान बनते. रेसिपी शेअर करते मी, पण बऱ्याच वेळा मला कमेंट येते की तू कुकर स्टेनलेस स्टीलची यूज करते, कुठल्या कंपनीचे वगैरे यूज करते. तर मी जवळजवळ आता 3-3.5 वर्ष झालेत हे पिजॉन कंपनीची जे आहे ना मी कुकर यूज करते. हे प्रोडक्ट मी तुम्हाला टॅग करते, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देते मी तुम्हाला. तर एक जो कुकर आहे ना तो 1 लिटरचा आहे आणि दुसरा जो आहे 3 लिटरचा आहे आणि त्या दोघांवर एकच झाकण आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी माझ्या मम्मीसाठी पण 3चा सेट मागवला होता मी आणि 3च्या सेटसाठी ना 2 झाकण मिळतात आणि 3 कुकर मिळतात. एक 5 लिटरचा, एक 3 लिटरचा आणि एक 1 लिटरचा असं तिच्यासाठी मागवलेलं होतं आणि तिचं पण अजून पण खूप छान चालले. आणि सगळ्यात आधी मी घेतले होते म्हणजे 3.5 वर्ष झाले म्हणला घेऊन, अजूनही खूप छान आहे. त्यांचा बेस पण खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे इझिली गोष्टी असतात ना त्या जळत नाही. नाहीतर मग स्टील जर तुम्ही बेस जर खूप म्हणजे पातळ असला ना तर मग गोष्टी जळायला लागतात आणि मग करपतातच त्या. पण याचा बेस म्हणजे जाड आहे, दणगट आहे कुकर, त्यामुळे इझिली जे आहे त्या गोष्टी जळत नाही. आणि एकदाची हाताळायची सवय झाली आपल्याला, गॅसवर जे आहे आपल्याला समजलं कधी कमी जास्त करायचं आहे, मग कुठलंही भांडं असो आपण त्यामध्ये काही जाळत नाही. तर चला, बरेच कमेंट येतात म्हणून मी हे यामध्ये इन्क्लूड केलं आणि मी टॅग केलेलं आहे प्रोडक्ट. आता बघा, मी डाळ जी होती वरणाची डाळ शिजवत घातली होती. आता इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये काही सुके मसाले जे आहेत ते घालते, मीठ वगैरे घालते आणि आपण नॉर्मल चपातीचं पीठ भिजवतो ना तसं पीठ भिजवून घ्यायचं. मी कांदा आणि टमॅटो जो होता ना तो ऑलरेडी कापून परतून घेतला होता आणि आता त्याला जे आहे त्याची पेस्ट बनवून घेतली. त्यामध्ये अद्रक लसूण वगैरे पण घातलं. म्हणजे असा मसाला जर प्रिपेअर करून घेतला ना तर त्याला एक असं मसाल्याचा छान मस्त फ्लेवर जो असतो ना तो त्या दाल ढोकलीला जो असतो तो येत असतो आणि त्यामुळे अजून छान टेस्टी बनते. त्याच्यामध्ये जे आहे ना म्हणजे हा मसाला तुमचा पूर्ण तेलामध्ये परतून झाला ना. आता बघा, मी तो 1 लिटरच्या कुकरमध्ये जे आहे ती डाळ शिजवायला टाकली होती आणि आता 3 लिटरच्या कुकरमध्ये लगेच हे जे आहे वरणफळ बनवून घेईल आणि तेच झाकण जे आहे माझं यूज होऊन जाईल. म्हणजे डाळ भात बनवायचं असलं ना तरी हे दोघे कुकरचं कॉम्बिनेशन खूपच छान होतं आणि गडबड होत नाही, काही नाही, मस्त. तर मी आताच बनवते. तर मी आता मसाला जो आहे तो तेलात इथे परतून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ना जे काही आपले सुके मसाले आहेत, छान मसाला परतून झाल्यावर ते टाकायचे. थोडं चिंच टाका, नाहीतर मग तुम्ही आमसूल पण त्यामध्ये ॲड करून घेऊ शकतात. त्यामुळे थोडा खट्टा मिठ्ठा फ्लेवर येतो. पाहिजे तर थोडासा गुळाचा खळा पण टाका त्यामध्ये आणि मग बघा अशी मस्त बनते ना. आणि गरमागरम खायला
त्याला काय चवच खूप मस्त येते. तर इथे बघा अशा पद्धतीने जे आहे तो मसाला मी पूर्ण इथे प्रिपेअर करून घेते. मी तेल ना म्हणजे जनरली तुम्हाला काही अशी एखादी रेसिपी दाखवायची ना तेव्हाच माझं जे असतं ना जास्त तेल मी थोडं टाकते, की थोडं तेल सुटलं पाहिजे भाजीला वगैरे. अदरवाईज माझं खूपच कमी तेल असतं. आणि असंही अशा काही भाज्या असतात त्यांच्यामध्ये असंही वर तेल दिसत नाही, मग त्यामध्ये एक्स्ट्रा तेल वर दिसण्यासाठी जास्त घालण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे मी त्या भाज्यांमध्ये मग कमीच तेल यूज करते. आणि इथे बघा आता सगळे जे सुके मसाले होते ते मी घातले आणि ते पण आता परतून घेते. माझं जे म्हणजे दाल ढोकलीसाठी जे ढोकली आहेत ना त्यांचं पीठ पण आपण भिजवून ठेवलेलं आहे आणि डाळ पण माझी शिजलेली होती. तर ती आता मी छान मिक्स करून घेते आणि या मसाल्यामध्ये टाकायची आणि पाणी तुम्हाला हवं तसं टाकायचं. तुम्हाला जर जास्त घट्ट बनवायचं आहे तर थोडं कमी पाणी टाका, पण पातळ बनवायचं असेल तर मग त्यानुसार तुम्ही पाणी जे आहे ते घेऊ शकता. चपातीपेक्षा थोडंसं बारीक लाटायचं आणि डायमंडच्या शेपमध्ये कट करून जे आहे ते ह्या उकडत्या याच्यामध्ये म्हणजे जे काही आपण वरण वगैरे त्यामध्ये टाकलं होतं ना ते सगळं छान उकडून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आहे हे सोडायचं. आणि एक लक्षात ठेवायचं की परत परत थोडं मिक्स करत जायचं, कारण आपण एकमेकांवर जर ह्या वरून टाकत राहिलो तर मग एकमेकांना चिपकून जातात त्या कुकरमध्ये. त्यामुळे मग जे आहे ना थोडं टाकले की लगेच त्यांना मिक्स करायचं जेणेकरून ते चिकटणार नाही. गोष्ट अशी झाली की मला शेवट तुम्हाला दाखवायचं होतं की दिसते कसं. तसं मी आधी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेलीच आहे आणि बऱ्याच म्हणजे लोकांना आधीपासून माहीत पण असेल की कशी काय असते म्हणून. असं शॉर्टमध्ये पण मी एक वेळा शेअर केलेलं होतं. पण जेव्हा जेवण करायला बसली ना तेव्हा मी कॉलवर बोलता बोलता हे सगळं केलं आणि व्हिडिओ माझा बनवायचाच राहिला की हे फायनली दिसतात कशा असं. नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तुम्हाला मस्त असं ताटात सर्व करून जे आहे ते दाखवेल. जसं मी सांगितलं की पियाला जरा सर्दी वगैरे थोडी आहे तिला, म्हणून मी दुपारी तिला निवांत मस्त झोपवून दिलं होतं. कारण मुलं असं झोपण्यामध्ये अजिबात त्यांचा इंटरेस्ट नसतो. त्यांच्या म्हणजे अंगात ताकद असली ना की त्यांना फक्त खेळायला पाहिजे, नाही तर मग टी मोबाईल किंवा घरात काही ना काही इकडून तिकडून सामान करायला त्यांना चान्स पाहिजे फक्त. पण थोडंसं दमलेले असले, थोडं बरं नसलं की मग तेव्हा जरा आपण म्हणजे जरा ओरडून वगैरे त्यांना झोपवू शकतो. अदरवाईज मग झोपणं काही होतच नाही मुलांकडून. तर आज ती झोपली होती आणि उठल्यानंतर आता तयार होऊन तिचं चाललं आहे की नाही नाही मला जायचं आहे माझ्या फ्रेंडकडे वगैरे वगैरे असं तिचं चाललेलं आहे. आणि मी म्हटलं थांब जरा थोडा वेळ, ती पण झोपली असेल, नको जाऊ असं तिला समजावत थोडा वेळ मी काढते. आणि इथे जे आहे ना म्हणजे बघा काय होतं की आपण एवढा पैसा खर्च करून मस्त फर्निचर बनवतो, हे करतो, पण घरात जर लहान मुलं असले ना तर असं वाटतं की ते फर्निचर म्हणजे किचनचं सोडलं ना की सगळं त्यांचंच असतं पूर्ण. म्हणजे आधी पण पियाचं तसंच होतं. बेडरूममध्ये पाहिलं तिथे पण तिने पूर्ण तिचं जे आहे पूर्ण कब्जा करून ठेवला आहे. सगळ्या ठिकाणी तिचं सामान ठेवते ती आणि इतक्या इनलॉजिकल गोष्टी ठेवलेल्या असतात ना. म्हणजे बघा हे ड्रावर आहे, पूर्ण एक ड्रावरमध्ये तिने काय काय ह्या सीड्स वगैरे जे आहे ते ठेवलेलं आहे. बाहेरून डब्बे, जे डब्बे मला टाकून द्यायचे असतात ना ते सगळे ठेवते. अगदी म्हणजे तुम्ही बघू शकता ते वटाण्याचे दाणेसुद्धा तिने जमा करून ठेवले. आणि आपलं प्रत्येक वेळा जमत नाही की आपण प्रत्येक ड्रावर जे आहे प्रत्येक गोष्टी आपण प्रत्येक दिवशी जाऊन चेक करू. असे 8-8, 10-10 दिवस निघून जातात, मग आपण चेक करतो. कधी कधी तर बुरशी लागलेल्या गोष्टीसुद्धा सापडतात. पण तेच आहे की आपण दररोज तर सगळ्या गोष्टी नाही चेक करू शकत. पण मी आज मनावर घेतलं, म्हटलं जरा चहा वगैरे ठेवायच्या आधी 10 मिनटात हे सगळं जे आहे क्लीन करून घ्यावं. तेव्हा हे सगळं निघालं आणि एक ड्रावर जे आहे ते माझं रिकामं झालं. म्हणजे तिथे मी आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ठेवू शकते. जशा आपण बाहेर जाताना बॅग्स वगैरे असतात किंवा चावी वगैरे असते, हे सगळं ठेवू शकतो. नाहीतर मग आपल्याला वाटते की सगळं भरलं आहे आणि घरामध्ये जागाच नाही आहे. कारण मुलांनी हा सगळा गोंधळ जो असतो तो घातलेला असतो. आणि मग ते करता करता म्हटलं पूर्णच टी युनिट जे आहे ते हळूहळू क्लीन करून टाकावं. आणि हे सगळं ट्रे वगैरे जे आहे मस्त क्लीन करते. मला असं वाटते की मी इथे ठेवण्यासाठी ना व्हाईट कलरचा ट्रे बनवला पाहिजे आणि तो खूप छान दिसेल. कारण हे दोघं सेम कलर झाले त्यामुळे एवढं उठून नाही दिसत. ते मी बनवेल आणि लवकरच तुमच्यासोबत शेअर करते. वेळात वेळ काढून ही गोष्ट मला करावी लागेल लवकर, कारण आता बरेचसे दिवस चालले गेले आणि स्टार्टिंगपासून माझ्या डोक्यात होतं की इथे मी तसा ट्रे बनवला पाहिजे म्हणून. आणि आता जे आहे क्लीन करता करता पियाला मी अचानकच सांगितलं की आज तुझ्या फ्रेंडचा बड्डे आहे म्हणून. मी सकाळपासून तिला मुद्दामून सांगितलं नव्हतं, तर सकाळपासून तिचं चाललं असतं मी जाऊ का म्हणून. पण तिला आता माझ्याने सांगितलं गेलं आणि तिने लगेच जे आहे सकाळी जे ग्रीटिंग कार्ड बनवलं ना, तर ती म्हटली की मम्मा तुमच्या बड्डेसाठी मी दुसरं बनवेल, हे ना मी माझ्या फ्रेंडला देऊन टाकते. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, जा तू. आणि आता ती ग्रीटिंग कार्ड तिच्या घरी द्यायला चालली आहे आणि तिला बड्डे विश वगैरे जे काही आहे ते करणार आहे. म्हणजे किती लॉजिकल गोष्टी असतात ना की मम्मालाही वाईट वाटायला नको, मी बनवून देईल तुझ्यासाठी, याच्यापेक्षा छान बनवेल असं तिने मला प्रॉमिस केलं. आणि मग ती घेऊन गेलेली आहे तिला देण्यासाठी.
5-10 मिनिटात का असेना क्विक मी माझं जे म्हणजे टीव्ही युनिट होतं ते पण माझं क्लीन करून झालं. पिया पण तिच्या फ्रेंडला जे आहे ते ग्रीटिंग कार्ड देऊन आली आणि आता ती इतकं छान मस्त एनर्जेटिक वाटत होती ना, म्हणजे उद्या तिचं ॲन्युअल फंक्शन आहे आणि मला तेच टेन्शन होतं की ती आजमध्ये बरी झाली पाहिजे, म्हणजे ती उद्या जाऊन तिथे तिचा छान जे आहे, नाही तर मग मुलं जे असतात ते दमलेले थकलेले सगळं चेहऱ्यावर दिसतं आणि मग कॅन्सर होण्याची भीती असते की तिला पाठवायचं की नाही म्हणून. पण ती आता छान मस्त आनंदी दिसते म्हणून मलाही छान वाटतंय आणि व्हिडिओ एंड करण्यासाठी एक छान क्लिप पण मला मिळाली ह्या छान छोट्या-छोट्या पाण्याच्या बुडबुड्यांसोबत. काय माहीत नाही त्याला काय म्हणतात, बलून्स म्हणतात की काय, पण छान उडवत होती ती आणि बघायला खूप छान वाटतं. सो चला आता मी व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.